रायगड जिल्ह्यातील कामारी तालुक्यातील चालू घडामोडी बबनशिला टॉक शो। अंडाभर पाण्यासाठी मैलोमैल रानोमाळ भटकंती पाण्याचे दुष्दृश्य जाणवत आहे। त्यापैकीच कशेडी बोगद्याच्या माथ्यावर वसलेल्या कामतवाडीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अवघी 25 घरांची आणि 60 लोकवस्तीची वाडी निसर्गाच्या सानिध्यात रमलेली, आज याच वाडीवरील ग्रामस्थ, महिला आणि चिमुरडी याचा जीव पाण्या वाचून कासावीस झाला। वाडीवर एक जुनी व 3 वर्षापूर्वी बांधलेल्या विहिरी असून जुनी नळ पाणी पुरवठा पाणी योजना आहे। यापैकी एक छोटी दगडी चिऱ्याची पण कधीही कोसळण्याच्या बेतात अवस्थेत असलेली विहीर आहे। ही विहीर ठणठणीत कोरडी पडली आहे। नळ पाणी पुरवठा योजनेच्या तलावात केवळ पाणी आणि केवळ चिखल आहे, तरी त्यात गाळ असून पाणी पिण्यायोग्य नाही। याबाबत माहिती देतेवेळी विष्णू सपकाळ। आम्हाला टँकरनी पाण्याची सोय व्हावी ही आमची गावकऱ्यांची इच्छा आहे, आणि ती जर सोय नाही झाली तर आम्हाला ह्या उन्हातानातून पाणी आणणं फार कठीण आहे, अवघड आहे। 3 किलोमीटरवरून पाणी आणायचं एक एक हांडा, तो सर्वांच्याच कुटुंबामध्ये जवान माणसं नसल्यामुळे त्यांना ते आणणं शक्य होत नाही, फार अडचणीचा प्रश्न आहे। तर त्या समोर काळभैरव आणि शंकरांचं मंदिर आहे, त्या खाली दरीमध्ये पाण्याचा झरा आहे, त्या झऱ्याचं पाणी आम्हाला तर असं भरून भरून आणावं लागतं। तर ती समस्या आमची दूर व्हायला पाहिजे। आम्हाला ह्या उन्हातून तिकडे जाणं आता काही शक्य होत नाही, आम्ही खूप अडचणीत आहे। चांगलं झालं आमच्या ह्या गावात पाण्याची मोठी टंचाई आहे। ह्या आमच्या घराच्या समोर जी विहीर आहे, त्या विहिरीला पाणी आहे, परंतु ते पाणी असं आहे, गेल्या वर्षी आम्ही टँकर वगैरे इकडून तिकडून मागून आणायचो, गावकऱ्यांना देऊन जे शिल्लक राहायचं ते पण पाणी त्याच्यातच साठवून ठेवायचो। त्याच्यामुळे आता जे पाणी दिसते हे पाणी त्याचा झऱ्याचा काय सोर्स असा अजिबात काय दिसलेला नाही आम्हाला गावकऱ्यांना 2 वर्षात। पण त्याचा उपयोग आम्ही आता जनावरांसाठी, कपडे धुण्यासाठी करतो, पिण्याच्या योग्यतेचा नाही। जरी आंघोळ पांघोळ केली तरी अंगाला खाज वगैरे येण्याची संभव आहे येते। त्याच्यामुळे आम्ही पियाला पाणी ह्या 2 ते 3 किलोमीटर त्या मंदिराकडून आणतो, आणि त्या मंदिराकडून पाणी आणून 2-2 टावके असा पियाचा आमचा चाललेला आहे कार्यक्रम। हे जर पाणी आम्ही पियाला वापर केला असता तर ह्याच्यात कधीच पाण्याचा थेंब आता आपल्याला बघायला मिळाला नसता। त्याच्यामुळे हे थोडं पाणी आहे, पण आमच्या पिण्याच्या पाण्याचं मोठा हाल आहे, तर त्याची शासनाकडून काहीतरी तरतूद झाली पाहिजे। पत्रकार साहेब, तुम्ही आलो बरा झाला। मी माजी पोलीस पाटील राजाराम सकपाल। आमची अशी व्यथा आहे की आम्हाला 3 किलोमीटर पाण्यावर जायला लागतं। मंदिरच्या शेजारी खाली ह्याच्यामध्ये हॉलमध्ये पाणी आहे, तिथनं आम्ही महिला मंडळ आम्ही लोक पाणी आणतो आणि ते पाणी आम्ही पितो। आता आम्हाला अद्याप पाणी प्यायला नाही। आता कसा नाही येतो बघतो ना, कामतवाडीचा झेंडा दिसू दे। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।